महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। गडचिरोली पोलिसांनी केला अवैध दारू व चारचाकी वाहनासह एकूण 5,98,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखा व उपपोलीस स्टेशन रेपणपल्ली पोलिसांची संयुक्त कारवाई। दिनांक 19 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की इसम नामे संदीप गुराल्ला व त्याचा साथीदार सुरेंद्र भोकिया हे पांढऱ्या रंगाच्या फोर्ड कंपनीच्या इको स्पोर्ट्स या चारचाकी वाहनाने उपपोलीस स्टेशन रेपणपल्ली हद्दीतील चिल्लर दारू विक्रेत्यांना विदेशी दारूचा पुरवठा करणार आहेत। अशा मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली उपपोलीस स्टेशन रेपणपल्ली येथील पोलीस पथकाने मौजा रेपणपल्ली येथे सापळा रचला असता पांढऱ्या रंगाची फोर्ड कंपनीची इको स्पोर्ट चारचाकी वाहन क्रमांक DL2 FBP 0045 वाहन संशयास्पदरित्या येताना दिसून आले। यावरून पोलीस पथकाने रस्त्यात तात्पुरता अडथळा निर्माण करून वाहन चालकास हात दाखवून थांबण्याचा इशारा केला। यानंतर वाहन चालकाने वाहन रस्त्याच्या बाजूला थांबविल्यानंतर पोलिसांनी वाहन चालक व त्याच्या बाजूला बसलेल्या इसमास त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी आपले नाव सुरेंदर शंकर भोकिया नायक वय 38 वर्ष राहणार सुभाषनगर नसपूर तालुका जिल्हा मंचेरियल तेलंगणा, संदीप स्वामी गुराल्ला वय 31 वर्ष राहणार करमपल्ली तालुका चेन्नूर जिल्हा मंचेरियल तेलंगणा असे सांगितले। यानंतर पोलीस पथकाने पंचांसमक्ष सदर चारचाकी वाहनाची तपासणी केली असता सदर चारचाकी वाहनामध्ये ऑफिसर्स चॉईस विस्की, किंगफिशर, स्ट्रॉंग बियर असा वाहनासोबत एकूण 5,98,300 रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला आहे। संबंधित घटनेच्या अनुषंगाने उपपोलीस स्टेशन रेपणपल्ली येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी हरेंद्र मडावी, गडचिरोली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।